थेट जाऊया सारसबागेत। त्या ठिकाणी वाद सुरू झालेला आहे। सारसबागेतली ही दृश्य वादावादी काहीशी पाहायला मिळते सारसबागेत। पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी वाढवण्यात आलाय। दोन गटांमध्ये काहीसा वाद, एक्सक्लुसिव्ह दृश्य लोकशाही मराठीवर। अमोल, काय घडलंय नेमकं? दोन तरुणांमध्ये हा वाद झालेला आहे। हिंदुत्ववादी संघटना म्हणजे ज्यांनी हा कार्यक्रम उधळून लावा अशा पद्धतीचा इशारा दिलेला होता, त्यांच्यातला एक कार्यकर्ता आणि ते जो दिवाळी पहाटच्या कार्यक्रमासाठी एक तरुण आलेला होता, त्यांच्यामध्ये हा वाद झालेला आहे आणि दोघांमध्ये हाणामारी झालेली आहे। आता पोलिसांनी त्या दोघांनाही बाजूला काढलेला आहे। ही दृश्य आपण पाहतोय। पोलीस बाजूला असताना सुद्धा हा वाद आहे तो या ठिकाणी झालेला आहे आणि दोघांमध्ये हाणामारी झालेली आहे। काही हिंदुत्ववादी कार्यकर्ते आहेत त्यांच्यामध्ये आणि जो एक तरुण होता त्यांच्यामध्येही हाणामारी झाली। वातावरण आहे ते सुरुवातीला या ठिकाणी निर्माण झाले। अगदी काय म्हणणं होतं या तरुणाचं? नेमकं वादाला ठिणगी कुठे पडली आहे? धक्का लागला असं आणि त्यामुळे हा वाद निर्माण झाला असं यांचं म्हणणं आहे। जो घातलेला तरुण होते त्याचा आणि त्या एका तरुणाचा वाद यामध्ये झालेला आहे। धक्का लागला म्हणून हा वाद सुरुवातीला निर्माण झाला असं सांगण्यात येते, पण एकमेकांना मारण्याचा प्रकार आहे तो सुद्धा या ठिकाणी झालेला आहे आणि त्यामुळे नंतर पोलिसांची सुद्धा धावपळ उडालेली होती। पण आता पोलिसांनीही दोन्ही गटाला बाजूला काढून हा इथला जो परिसर आहे तो शांत करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि पुन्हा आपण या बाजूला पाहतोय हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते आहेत ते सुद्धा आता या बाजूला निघून गेलेले आहेत। अगदी वाद शमलाय, परिस्थिती आटोक्यात आहे की नेमकी काय सद्यस्थिती आहे? वाद शमलेला आहे। दोन्ही गटाचे जे तरुण कार्यकर्ते होते त्यांना आता पोलिसांनी बाजूला काढलेला आहे। एक ग्रुप होता तरुणांचा जो या दिवाळी पहाटच्या ठिकाणी आलेला होता, मात्र त्यातल्याच एका तरुणाचा धक्का हा या हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्याला लागला आणि त्यावरून हा वाद सुरू झाला। बजरंग दलाचा तो कार्यकर्ता आहे आणि त्याला धक्का लागल्यामुळे हा त्यांच्यामध्ये वाद झाला आणि दोघांमध्ये हाणामारी झाली। मात्र पोलीस आल्यानंतर हा वाद आहे तो आता मिटलेला आहे आणि पोलिसांनी देखील दोन्ही गटाला बाजूला केलेला आहे आणि सध्या हा वाद या ठिकाणी शमलेला आहे। अगदी आपण पाहतोय की हा वाद नेमका शमलेला आहे। पण अमोल, सारसबागेतला दिवाळी पहाट कार्यक्रम अगदी 2-3 दिवसांपासून सातत्यानं चर्चेचा विषय झालेला होता। बंदोबस्त या ठिकाणी वाढवलेला आहे, तरी देखील अशा घटना घडतायत। नक्कीच, खरं तर या संपूर्ण दिवाळी पहाटच्या कार्यक्रमामध्ये वेगवेगळ्या भागातनं तरुण येत असतात। यामध्ये काही तरुण हे हुल्लडबाजी करणारे सुद्धा असतात आणि त्यामुळे कुठेतरी या दिवाळी पहाटला गालबोट लागते। गेल्या काही वर्षांपासून इथलं जे वातावरण आहे ते सुद्धा बदलत चाललेलं आहे आणि त्यामुळेच काही हिंदुत्ववादी संघटनांनी या दिवाळी पहाटमध्ये जर काही आक्षेपार्ह गोष्टी घडल्या तर त्याला विरोध करू असा इशारा त्यांनी दिलेला होता। या पार्श्वभूमीवर आज हा सारसबाग मध्ये होणारा दिवाळी पहाटचा कार्यक्रम चर्चेमध्ये होता। सुरुवातीला आयोजकांनी हा कार्यक्रम रद्द केलेला होता, पण पोलिसांनी त्यांना संरक्षण देऊ असं सांगितल्यानंतर त्यांनी पोलीस बंदोबस्तामध्ये हा कार्यक्रम घेतलेला आहे आणि अतिशय उत्साहामध्ये हा दिवाळी पहाटचा कार्यक्रम सध्या या सारसबाग परिसरामध्ये सुरू आहे। पोलिसांचा सुद्धा बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात आहेत। आतापर्यंत कुठेही अनुचित घटना आहे ती घडलेली नाहीये, मात्र आता हा जो काही किरकोळ वाद होता तो या दोन गटामध्ये घडलेला होता तो सुद्धा पोलिसांनी आता शांत केलेला आहे आणि आता हळूहळू इथले जे तरुण नागरिक आहेत ते सुद्धा आता बाहेर पडायला सुरुवात झालेली आहे। कारण आता या दिवाळी पहाटचा जो कार्यक्रम आहे तो आता अंतिम टप्प्यात आलेला आहे, संपण्याच्या मार्गावर आहे आणि त्यानंतर आपण पाहतो या ठिकाणी तरुणी आहेत की आता बाहेर पडायला सुरुवात झाली। अगदी काही बंदोबस्तात वाढ वगैरे करण्यात आली आहे या सगळ्या घटनेवर। या घटनेच्या अनुषंगाने आपण म्हणूया सीसीटीव्हीच्या माध्यमातून अधिकची काही नजर, एआयची काही मदत सुरक्षेच्या दृष्टीनं? एआयची मदत तर सध्या तरी या ठिकाणी घेतली गेलेली नाहीये, कारण की हा इन्सिडेंट 2 दिवसापूर्वी घडलेला आहे। 2 दिवसापूर्वी हा इशारा देण्यात आलेला होता। त्यानंतर आपण पाहतोय की पोलिसांकडनं ही खबरदारी घेतलेली आहे। पुन्हा आपण हे दृश्य पाहतोय ज्यामध्ये हिंदुत्ववादी कार्यकर्ते आहेत ते पोलिसांच्या समोर गेलेले आहेत आणि पोलिसांनी सुद्धा त्यांना या बाजूनं बाहेर काढलेलं आहे।
पोलिसांचा बंदोबस्त ठिकठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे. जवळपास 30 ते 40 पोलिसांचा बंदोबस्त या संपूर्ण सारसबाग परिसरामध्ये तैनात करण्यात आलेला आहे. एसीपी दर्जाचे अधिकारी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यामुळे कुठेही या दिवाळी पहाटला गालबोट लागू नये, वाद निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी सुद्धा खबरदारी घेतल्याचं सांगितलं. अगदी आपण पाहतोय या सगळ्या संदर्भात आता पोलिसांकडून खबरदारी घेतली जाते. या हुल्लडबाजी करणाऱ्या वाद घालणाऱ्या मुलांना ताब्यात घेण्यात आलंय का? काय त्यांची पार्श्वभूमी आहे? हे समोर दृश्य पाहतोय हे हिंदुत्ववादी बजरंग दलाचे कार्यकर्ते आहेत आणि समोरच्या बाजूला आपण पोलीस पाहतोय. त्या पोलिसांच्या मागे 2 कार्यकर्ते जे उभे आहेत त्यांच्यामध्ये हा वाद निर्माण झालेला होता. आता पोलिसांनी सुद्धा त्यांना बाजूला बसवलेलं आहे. त्यांच्यामध्ये आणि जे बजरंग दलाचे इथले जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यामध्ये हा वाद निर्माण झालेला होता. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही गटाचे जे कार्यकर्ते तरुण आहेत त्यांना आता बाजूला काढलेलं आहे आणि परिस्थिती सध्या तरी इथली नियंत्रणात आहे. अगदी अमोल, धन्यवाद. तुर्तास तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.